हे फॅमिली, गुड मॉर्निंग, वेलकम टू माय न्यू व्लॉग. आपलं कालचा व्लॉग काय यूट्यूबला पडला नाही, कारण की मोबाईलच खूप प्रॉब्लेम होते माझ्या. कधी कधी कॅमेरा ओपनच नाही होत, ॲटोमॅटिकली आपण ओपन केला की डायरेक्टली बॅक जातो आहे. त्याच्या सेटिंगचा काय प्रॉब्लेम आहे काय माहीत, त्याच्यामुळे कालचा व्लॉग मला करता आला नाही. आणि मग मी संध्याकाळी जरा मोबाईलवाल्याकडे गेलो, त्याला दाखवला आणि मग कुठेतरी कॅमेरा चालू झाला. आणि हा मोबाईल खूप हँग पण मारतो, तर दुसरा नवीन मोबाईल घेऊस्तोवर थोडासा ॲडजस्ट करा. आणि सॉरी कालचा व्लॉग नाही आला म्हणून. सकाळचं वातावरण बघा. चहा वगैरे चालू आहे, चुलीपाशी बसलोय, थंडी खूप आहे त्याच्यामुळे. सकाळी सकाळी पक्ष्यांचा आवाज जो कानामध्ये पडतो ना, खूप छान वाटतं. कारण की आता खूप कमी ठिकाणी असं आहे की पक्ष्यांचा आवाज ऐकायला येतो आहे. पहिल्यासारखं वातावरण पण राहिलं नाही, पक्षी पण आता काय राहिलेले नाही आहेत. पण जर असं मोठ्या सिटीमध्ये जर बघायला गेलं तर आपल्याला आवाजच येत नाही आहे. आता आम्ही थोडंसं कसं सिटीच्या बाहेर राहतो आहे, म्हणून आम्हाला जरा पक्ष्यांचा सकाळ सकाळचा जो आवाज येतो ऐकायला, आणि खूप चांगलं वाटतं. खाणं कोण होतं ते मम्मी बनवते ठेसा मिरच्यांचा. पुढे आलू सगळं मिक्स ठेचा. हिरव्या मिरचीचा ठेसा कमेंटमध्ये सांगा कोणाकोणाला आवडतो. सकाळ सकाळ बघा ऊन कसं पडलेलं आहे, कसं चमकतंय. मॅडम आत्ताशी उठल्या. आरव उठला का? आरव बाबू झोपलेलाच आहे. झोपू दे. तुला अजून किती वेळ झोपायचं? झोप मग जाय. हे फॅमिली, आरव उठलेला आहे आणि बघा कसा अंगावर झोपलाय माझ्या. अरे हेलो, कचा हसते बच्चा, कचा हसते, कसा हसते, कसा हसते, कसा हसते. आत्ताच उठलाय आणि डायरेक्ट माझ्याकडे आला उठून. मी बसलोय तर आला आणि डायरेक्ट अंगावर झोपला. ठेव खाली. चल चल. कुठं जायचं पण आपल्याला? आरो कुठं जायचंय? पाहता खाकत घे म्हणते. हे फॅमिली, आता आलोय बाहेर. आत्ताच कॉफी वगैरे आपली झाली आहे पिऊन. आणि आरवची मम्मी स्वयंपाक वगैरे करते, तर आरव काय करून नव्हतं देत, त्याच्यामुळं आलोय मी आरवला घेऊन जरा बाहेर. आरव, तू एवढा बदमाश का होणार? तू एवढा बदमाश का होणार रे? मुलांना बघतो. हे फॅमिली, आता आलोय आम्ही बाहेर ना घरी.
बसलोय आता. आरोच्या मम्मीचा पण स्वयंपाक वगैरे सगळं झालेला आहे आणि आरो बघा मस्ती करतो मम्मी बरोबर. आरो पडशील. सोड जाऊ खाली. कुठं चालला तू आता? हे फॅमिली, गुड इव्हनिंग. आता 6:30 झालेले आहेत आणि फ्रेश वगैरे पण आपण झालेलो आहे. आज जायचं आपल्याला बाहेर, पण पप्पांना अजून यायला टाईम आहे. काय अरे काय कुठं जायचं आहे? हा थांब, आलोच चल पुढं. आलोच चल जा. मला घेऊन गेल्याशिवाय तो काय निघणार नाहीत ना. गुड आइडिया, क्योंकि ऐसे कैरेक्टर्स मैंने सर इतने क्लोज क्वार्टर्स में कभी देखा नहीं है ना. पहले हफ्ते से ही बोल रहा हूँ कि बहुत ही यूनिक. नदीम तिथंच गेला वापस बालाजी. मुझे पता है कि ये फिर फ्लिप मारेंगे. सोडते तिथंच जाते, सोडते तिथंच जाते और ये चलता रहेगा सर. तो ये एक नेवर एंडिंग नीली सूप की तरह है. तो मेरी तो अच्छी है. पाय काढ, गंदी बात. पाय काढ. लेकिन सच तो ये है कि इतने वक्त में सब मग तशा काऊन करत अस. बरोबर ना, अख्खा करपून जायचा तो पापड. अच्छा, वांगा टाकलाय का? मॅडमला बिग बॉस लय आवडतं. काय बिग बॉस आवडतं काय माहित. काय ये तो जैसे काय सर बोल रहे थे कि ये सबके साथ खेल रही है, उस पे मैं पूरा मद्देनजर रखते हुए मैं मानता हूँ कि जायचं ना आपल्याला बाहेर. मैं तुम्हारे साथ नहीं थी, फिर एक हफ्ता अमार के पास होंगी, फिर बाद में हम ही से बोलेंगे कि अमार और बसी मेरे हाथ से नॉमिनेशन से बच गए इस बार. तो ये सब चलता है, मूवी इधर उधर करती रहेंगी और बोलती है कि मैं किसी टीम में नहीं हूँ. फरहाना सर आउटस्पोकन है और बहुत स्ट्रॉन्ग हेडेड है. इसको अगर आप कोई चीज 4 बार बोलेंगे तो जिंदगी में नहीं करेगी. मुझे लगता है कि इस पूरे घर में कभी भी जब फरहाना और मानती का कुछ इशू होता है तो कहीं ना कहीं ये लोग बोलते हैं कि जी के आप ही करते हैं. आपकी बात शायद सुन ले, पर मेरी बात भी इतनी नहीं सुनती है सर, क्योंकि वो हेड स्ट्रॉन्ग है और उसका अपना एक पॉइंट ऑफ व्यू है. तर फॅमिली, आता 8 वाजत आलेले आहेत आणि आम्हाला जायचं होतं टिटवाळ्यामधले महोत्सवमध्ये, पण अजून काय पप्पा आलेच नाही. त्यांची वाट बघून बघून सगळे थकून गेलेत. मॅडम कशा झोपल्यात आणि आरव पण खूप होता जायला एक्सायटेड, पण आता तो पण आईपाशी जाऊन झोपलाय. आता पप्पाला यायला लेट होईल आणि त्याच्यानंतरच कदाचित जाऊ, नाही तर कॅन्सल होईल, कारण की त्यांना यायलाच 9-10 वाजतील कल्याणवरून. तर आपला ब्लॉग पण आज आपण इथंच एंड करतोय. कुठं अहो त्याला यायला टाइम होईल. हो ना, आत्ताशी ते अजून कामावरच येतं. नाही 10 वाजतील त्याला याय. ठीक आहे, जेवढे पण नवीन असतील आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब जरूर करा. आणि आपला व्लॉग आज छोटाच असणार आहे तर समजून घ्या. थँक्यू फॉर माय वॉच व्हिडिओ आणि बाय बाय.